तर जय शिवराय मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग असा होणार आहे की आजचे चिपळूणचे सगळे मोठे मोठे गणपती आहेत त्या तिकडे आम्ही दर्शन करायला जाणार आहे। त्याच्या आधी आम्हाला पहिला दादू आता इकडे आलाय, बघू शकता त्याचं काम आहे काहीतरी। तर तो ज्या ढोलपथकात जातो समर्थ ढोलपथक तिकडे जायचे, कारण का त्याला विसर्जनचे कुर्ते भेटणार आहेत। मग त्यानंतर आम्ही दर्शन करायला जाणार आहे। तर आता आम्ही तयार बियार काय झालो नाही, आम्ही तयार होऊन भेटतो डायरेक्ट तुम्हाला। तर चला, आम्ही तयार होऊन आलेलो आहोत, सगळे बाकी सगळे पण आलेले आहेत, सगळे चिकनी चमेली बनवून आलेले आहेत। आता आम्हाला दादूच्या ढोलपथकाच्या इथं जाऊन त्याचा कुर्ता घेऊन आम्ही बाप्पाच्या देवदर्शनाला जाणार आहे। आता डायरेक्ट तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो। तर आम्ही रामतीर्थाच्या इथं आलेलो। आता दादू आता गेला या मंदिरात, त्या ढोलपथक असतं इथं। आता तो या देवळात आता कुर्ता घ्यायला गेलाय। आता तो कुर्ता घेऊन आला की आपण बाप्पाच्या दर्शनाला जाणार। मित्रांनो, सर्वात पहिला आम्ही राहुल गार्डनच्या राजाच्या इथं दर्शन करायला आलेलो आहे। आणि या वर्षीचं राहुल गार्डनच्या राजाचं 25वं वर्ष आहे, त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात मोठी मूर्ती आहे ही आपल्या बाप्पाची। तर ती तुम्हाला दाखवतच चला। गार्डनचा राजा कसा वाटला? मला तर खूप आवडला। आणि आम्हाला राहुल गार्डनच्या राजांच्या मंडळाने आम्हाला बाप्पाजवळ जायची संधी दिली, त्याबद्दल त्या मंडळाचे मला मनापासून आभार मानतो। आणि आता आम्ही डायरेक्ट दुसऱ्या बाप्पाकडे जाणार। आता तुम्हाला तिकडे जाऊन भेटतो। तर चला मित्रांनो, आता आम्ही चिपळूणच्या नवसाच्या राजाच्या इथं आलेलो आहे। आता तुम्हाला नवसाचा राजा दाखवतो, बघू शकता फुल गर्दी। आता मला या गर्दीतून आत जायचं आहे। आता तुम्हाला डायरेक्ट आत जाऊन नवसाचा राजा दाखवतो। लेट्स गो। तुम्हाला चिपळूणचा नवसाचा राजा कसा वाटला ते कमेंट करून सांगा। आता आम्ही डायरेक्ट चाललोय चिपळूणच्या महाराजाकडे। आता तुम्हाला डायरेक्ट चिपळूणच्या महाराजा इथं भेटतो। मित्रांनो, आता आम्ही चिपळूणच्या महाराज इथं आलेलो आहे। आता तुम्हाला आज जाऊन चिपळूणच्या महाराजाचं दर्शन करतो। तर चिपळूणचा महाराज। आता आपण जाऊया नगरपालिकेच्या सार्वजनिक गणपतीच्या इथे।
आता आम्ही नगरपालिकेच्या सार्वजनिक गणपतीच्या इथं बसलेलो आहोत, बघू शकता. आता बाप्पावन आपल्या समोरच बसलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. बघू आता बाप्पावन आता समोरच बसलेले आहेत. आता तुम्हाला जवळून दाखवतो. भाजी मंडईमध्ये आता तुम्हाला भाजी मंडईचा गणपती दाखवतो तर चला. सगळ्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे, तुम्हाला पण झालंच असेल. आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय.